नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहेत सगळे? तर आजचा आपला विषय आहे की बुलेट कोणी घ्यावी. म्हणजे मी आज असं बोलणार नाही की बाबा ज्याची बॉडी वगैरे जो हायटेड आहे त्याने बुलेट घ्यावी असं मी म्हणणार नाही. पण मी काय आजचा आपला विषय काय आहे, फायनान्शियली बुलेट कोणी घ्यावी. म्हणजे बाबा कशा व्यक्तीने बुलेट घ्यावी. आता तुम्हाला सांगतो, आजकाल कसं आहे, आजकाल प्रत्येकाकडेच पैसा आलेला आहे. प्रत्येकाकडेच पैसा असतो, नसला तरी माणसं साठवून वगैरे घेतात बुलेट. नाहीतर आपल्याला लोन वगैरे फॅसिलिटी वगैरे आहेत. पण आज मी बोलणार आहे की बाबा बुलेट कोणी घ्यावी नक्की. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, बुलेट ही अशी गोष्ट आहे जी घेतल्यानंतर घेतात सर्व, पण त्याची मेंटेनन्स करणं खूप अवघड असतं. आता तुम्हाला सांगतो, बुलेट घेतल्यानंतर काय आपल्या 4 सर्व्हिस 5 सर्व्हिस असतील, ते काय फ्री असतात. फ्री म्हणजे काय, ऑफकोर्स वगैरे आलचे वगैरे पैसे आपल्याला द्यावे लागतात, पण फ्री असतात. म्हणजे लेबर चार्ज वगैरे नसतो त्यात इन्क्लूड. तर मित्रांनो, विषय कसा आहे की जो माणूस बुलेट घेतो त्या समजा आता आपण मिडल क्लास घरातील मुलं आहोत. इच्छा सर्व असं असते. मी असं म्हणत नाही बाबा मिडल क्लास मुलांनी बुलेट घेऊन ये, श्रीमंतांना बुलेट घ्यावे सर्वांनी घ्यावे. पण आपला आजचा हा व्हिडिओ आहे की बुलेट घेतल्यानंतर त्याची मेंटेनन्स वगैरे, त्याचा पेट्रोलचा खर्च, सगळा खर्च आपल्याला उचलता यायला पाहिजे ना. घेतले बाबा बुलेट, नुसते न लावले घरात काय उपयोग आहे. तर मित्रांनो, विषय कसा आहे, बुलेट घेतल्यानंतर आपण त्याचा मेंटेनन्ससुद्धा केला पाहिजे. तर मी काय थोडक्यात सांगतो तुम्हाला की ज्याच्याकडे फायनान्शियली जो मजबूत आहे, ज्याच्याकडे बाबा पैसा येणं आहे, रोज नवा पैसा येणं आहे, त्याने जर बुलेट घेतली तर काय हरकत नाही. कारण का, तर ह्याचा मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर, आता माझ्याकडे बुलेट आहे, पण मित्रांनो विषय कसा आहे माहिती आहे का, पेट्रोल ह्या गाडीला खूप लागतं. म्हणजे आता बाकीच्या गाड्या पेट्रोल पितात, ही गाडी पेट्रोल पित नाही. ही गाडी पेट्रोल डायरेक्ट घोड घेते पेट्रोलचं. तर मित्रांनो, ज्याच्याकडे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एवढं सांगतो, जास्त व्हिडिओ वाढवत नाही, ज्याच्याकडे फायनान्शियली जो कमवत आहे. म्हणजे आजकाल कसं आहे की मुलं वगैरे घरच्यांकडे विनंती करून वगैरे, हट्ट करून वगैरे गाडी घेतात. पण तसं न करता ज्याच्याकडे जो खरंच कमवतो आहे ना, त्याने जर बुलेट घेतली तर माझं मते फायद्याचा सौदा होईल असं वाटतं मला. कारण गाडी घेणं काय अवघड नाही मित्रांनो, पण त्याची रखरखाव करणं खूप अवघड आहे. मग गाडी घेऊन नुसतं ठेवून काय उपयोग आहे. गाडी चालवली पाहिजे ना, आणि चालवायला पेट्रोल पाहिजे. आणि पेट्रोलसाठी आपल्याला पेट्रोल म्हणा वगैरे, छोटे मोठे काय खर्च म्हणा, चेन ल्यूब म्हणा, चेन क्लिनर म्हणा, काय असेल, एकंदरीत सर्वच खर्च उचलता आला पाहिजे, असं माझं या व्हिडिओमधनं म्हणणं आहे तुम्हा सर्वांना. तर ठीक आहे मित्रांनो, आज एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन की ह्या बुलेटच्या कोणत्या गोष्टींना जास्त मेंटेन करावं लागतं, हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. तर मित्रांनो, आपल्या रजा घेतो. धन्यवाद.